विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे प्रयोगशाळेत डिजिटल मल्टीमीटर वापरलं जातं त्याचं फ्रंट पॅनल कसं आहे किंवा ते कसं वापरतात आणि त्याची ब्लॉक डायग्राम याची माहिती आपण घ्यायची आहे. आपण यापूर्वी ॲनालॉग मल्टीमीटर बघितलंय. ॲनालॉग मल्टीमीटरचाही वापर वेगवेगळ्या विद्युत राशी मोजण्यासाठी केला जातो आणि डिजिटल मल्टीमीटरचा सुद्धा उपयोग हा वेगवेगळ्या विद्युत राशी. आता कुठल्या विद्युत राशी आहेत त्या? AC व्होल्टेज, DC व्होल्टेज, AC करंट, DC करंट, रेझिस्टन्स या विविध विद्युत राशी या मीटर्सवरती मोजता येतात. म्हणून या मीटरला मल्टीमीटर, मल्टी म्हणजे काय? अनेक विद्युत राशी, विविध विद्युत राशी एकाच मीटरच्या सहाय्याने आपण मोजतो. आता डिजिटल मल्टीमीटर याचा अर्थ काय? तर येणारं जे उत्तर असतं ते ह्या डिजिटल मल्टीमीटरच्या डिस्प्लेवर अंकीय स्वरूपात मिळतं. ॲनालॉग मल्टीमीटरमध्ये आपल्याला जे मिळणारं उत्तर असतं ते जो स्केलवरती काटा असतो तो त्या प्रमाणात फिरतो आणि त्याच्यावरून आपण वाचन घेतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल मेकॅनिकल मुवमेंट असते आणि त्याच्यामध्ये काय होऊ शकतं तर ह्युमन एरर वाचन घेताना येऊ शकते, अचूकता कमी असते. म्हणून ॲनालॉग मल्टीमीटरपेक्षा किंवा तुलना करायची झाली तर डिजिटल मल्टीमीटर हे जास्त अचूक आहे, विश्वसनीय आहे. डिजिटल मल्टीमीटरच्या सहाय्याने आपण विविध विद्युत राशी मोजू शकतो. आता याच्यावरचा हा जो डिस्प्ले आहे, आपण ह्याचं विभाजन जर थोडंसं केलं आकृतीचं, एक आपल्याला डिस्प्ले दिसतो, दुसऱ्यामध्ये हा जो दिसतोय तो आहे तो सिलेक्टर नॉब आहे. आता हा सिलेक्ट काय करतो तर कुठली विद्युत राशी मोजायची आहे त्यानुसार हा नॉबची पोझिशन बदलते. आता इथे आपल्याला दिसतं बघा, DC व्होल्टेज ही जी रेंज आहे ती रेंज आपल्याला थोडीशी प्रेडिक्टेड व्होल्टेजचा अंदाज असेल तर त्यानुसार आपण ती रेंज निवडतो. शक्यतो रेंज ही हायर साईडला निवडावी जेणेकरून मल्टीमीटरलाही कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये. इकडच्या बाजूला आपल्याला दिसतंय AC व्होल्टेज, इथे दिसतोय DC करंट, इकडे हा जो पूर्ण ही जी रेंज आहे ही रेझिस्टन्ससाठी आहे. इथे आपल्याला कंटिन्युटी मोजता येते. आता इथे आपल्याला 1, 2 आणि 3 पोर्ट आहेत. पोर्ट कशाला म्हणायचं? जिथे आपण प्रोब इन्सर्ट करतो. लाल प्रोब हा नेहमी पॉझिटिव्ह साठी वापरायचा, काळा प्रोब हा नेहमी निगेटिव्ह साठी वापरायचा. आणि जर आता इथे दिसतंय बघा 10 एम्पियर म्हणजे करंट जास्त प्रमाणातला असेल, 10 एम्पियर आणि त्या पुढचा असेल, ती रेंज मोजायची असेल तर हा लाल प्रोब आपण या पोर्टमध्ये घालायचा. थोडंसं डिस्प्ले बद्दल बोलूया. डिस्प्ले हा LCD डिस्प्ले असतो आणि इल्युमिनेटेड डिस्प्ले असतो. म्हणजे काय तर आपल्याला अंधुक ह्याच्यात सुद्धा ते प्रकाश किंवा चांगल्या पद्धतीने रीडिंग घेता येईल. आउटपुट हे ह्याच्यावरती येणारं हे डिजिटल प्रकारचं असतं. आता ह्याच्यामध्ये हे जे आउटपुट आहे ते ह्याच्यामध्ये 5 डिजिट्स मध्ये मिळतं. 5 डिजिट्स, एक त्यातलं पहिलं डिजिट असतं ते साईन दर्शवणार असतं, व्होल्टेज निगेटिव्ह पॉझिटिव्ह जे काही आहे किंवा ती साईन दर्शवण्यासाठी वापरतात. आणि दुसरे जे आहेत ते 4 आपल्याला 0 ते 9 या आकड्यामध्ये जो कुठला नंबर येईल, वाचन येईल ते दर्शवण्यासाठी वापरले जातात. हा झाला डिस्प्ले. तर डिजिटल मल्टीमीटर आता आपण हे अग्रफलक बघतोय. ॲक्च्युली आता डिजिटल मल्टीमीटर अंतर्गत रचना बघण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, थोडा त्याची ब्लॉक डायग्राम किंवा ठोकळाकृती ही आपण समजावून घेऊया. आता इथे थोडी आकृती बघितल्यानंतर आपल्याला दिसतंय
2 इनपुट आहेत, इनपुटचे प्रोब आहेत. एक कॉमन जो आपण ग्राउंड केलेला असतो तो, आणि दुसरा म्हणजे ज्याला आपण इनपुट मोजायचा आहे तो. आणि मगाशी आकृती दाखवल्याप्रमाणे तो जो सिलेक्टर नॉब आहे, म्हणजे आता कुठलं व्होल्टेज काय मोजायची आहे विद्युत राशी. आता मला AC व्होल्टेज मोजायचं आहे तर स्विच मला असा ठेवावा लागेल. AC करंट मोजायचं आहे तर स्विचची स्थिती बदलायला लागेल. तसंच DC करंट आहे, DC व्होल्टेज आहे, शिवाय रेझिस्टन्स आहे. या सगळ्या विद्युत राशी कुठल्या मोजायच्या यावरनं आपण ह्याचं सिलेक्शन करायचं. याच्यामध्ये विविध ब्लॉक तुम्हाला दिसत आहेत. एक रेक्टिफायर सर्किट आहे, एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे, शेवटचा येणारं उत्तर दर्शवण्यासाठी डिजिटल डिस्प्ले आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा इथे कॉन्स्टंट करंट सोर्स आहे. आता थोडक्यात याचं वर्णन समजून घ्यायचं, वर्किंग समजून घ्यायचं आहे आपल्याला. समजा आता आपल्याला AC व्होल्टेज मोजायचं आहे. मी काय करणार, रोटरी स्विच आहे तो AC व्होल्टेजच्या ह्याला सेट केला. कुठलं काय मोजायचं ते ठरवलं, त्यानुसार तो रोटरी स्विच ऍडजस्ट केला. शक्यतो त्याच्यावरती जादाची रेंज निवडावी सेफ्टीसाठी. मग टेस्ट लीड आपण ब्लॅक नेहमी हे कॉमनला वापरतो, रेड जे आहे ते व्होल्टेज टर्मिनलसाठी जोडतो. आता सिलेक्टर स्विच ऍडजस्ट केल्यानंतर हे व्होल्टेज कुठे गेलेलं आहे, कॅलिब्रेटेड ॲटेन्युएटर. ह्या ॲटेन्युएटरचा उपयोग असा असतो की एकदम AC व्होल्टेज जेवढे हाय असतं तर ते हाय व्होल्टेज ॲटेन्युएट करायचं, म्हणजे कमी करायचं. याचं काम कोण करतं, हा ॲटेन्युएटर करतो. पुढे त्याच्या पुढे दिसतंय आपल्याला रेक्टिफायर सर्किट किंवा AC टू DC कन्व्हर्टर आपण त्याला म्हणतो. हे आलेलं रेक्टिफाईड ॲटेन्युएटेड AC व्होल्टेज इथे रेक्टिफायरला दिलं जातं. त्याचं रूपांतर DC मध्ये केलं जातं. रेक्टिफायरचं कामच आहे ACचं DC मध्ये करायचं. पुन्हा तो पुढे सिग्नल, रेक्टिफाईड सिग्नल कुठे दिला जातो, तो एनालॉग टू डिजिटल. आपल्याला उत्तर हे जे मिळणार आहे ते डिजिटल स्वरूपात असणार आहे, अंकीय स्वरूपात असणार आहे. त्याचं काम कोण करतो, हा A टू D कन्व्हर्टर केलं जातं. येणारं उत्तर ते डिकोड करून फायनल जे वाचन आहे ते अंकीय स्वरूपात या डिजिटल डिस्प्लेवरती आपल्याला बघायला मिळतं. आता दुसरा ऑप्शन, समजा आपल्याला AC करंट मोजायचं आहे. मी स्विच इकडे ऍडजस्ट केला. AC करंटचा पुढचा ब्लॉक जो आहे तो करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टर. काय केलं जातं, करंटचं रूपांतर व्होल्टेज मध्ये केलं जातं. बऱ्याचदा शंटचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये शंट वापरून व्होल्टेज ड्रॉप त्या शंटच्या अक्रॉस जो होतो तो पुन्हा कुठं दिला जातो, व्होल्टेज ड्रॉप येणारा पुन्हा रेक्टिफायरला दिला जातो. तिथे पुन्हा ACचं DC मध्ये रूपांतर केलं जातं, आणि पुढची प्रक्रिया पुन्हा सेम एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला दिला जातो, आणि त्यामध्ये एनालॉग स्वरूपातल्या सिग्नलचं डिजिटल स्वरूपात रूपांतर केलं जातं, आणि येणारं उत्तर जे आहे ते डिजिटल स्वरूपातलं आपल्याला अंकीय पद्धतीने बघायला मिळतं. त्यानंतर तिसरं ऑप्शन आपण बघूया की मल्टीमीटरच्या सहाय्याने DC करंट मोजायचं आहे. इथे DC करंट पुढे कुठे दिलेला आहे, करंट टू व्होल्टेज कन्व्हर्टरला दिला जातो. आणि आता हा DC करंटच आहे, त्यामुळे त्याला रेक्टिफिकेशनची काहीही आवश्यकता नाही. त्यामुळे तो डायरेक्ट पुन्हा कुठे जातो, एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला जातो. त्याचं रूपांतर डिजिटल स्वरूपात केलं जातं, आणि येणारं उत्तर हे पुन्हा आपल्याला इथे अंकीय स्वरूपात किंवा डिजिटल पद्धतीने या डिस्प्लेवरती बघायला मिळतं. आता त्याच्याही पुढचं ऑप्शन आहे DC व्होल्टेज मोजायचं आहे. आपण रोटरी स्विच इकडे ठेवलेला आहे, इनपुट दिलेला आहे. पुन्हा हे DC व्होल्टेज ॲटेन्युएटरला दिलं जातं. ॲटेन्युएटर जर DC व्होल्टेज जास्त असेल तर ते कमी करण्याचं काम करतो, आणि पुढे हेच व्होल्टेज पुन्हा एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला दिलं जातं, आणि तो येणारं उत्तर हे पुन्हा अंकीय स्वरूपामध्ये
आपल्याला या डिस्प्लेवरती बघायला मिळतं. आता त्या पुढचा, कारण इथे आपण अजून एक गोष्ट लक्षात घेऊया, इथे DC असल्यामुळे आपण इथे ह्याचं कनेक्शन रेक्टिफायरला दिलेलं नाही आहे. डायरेक्ट आपण एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला दिलेला आहे आणि तिथनं डिस्प्ले. आता शेवटची विद्युत राशी आपल्याला ह्याच्यावरती समजून घ्यायची ते म्हणजे रेजिस्टन्स मेजरमेंट. रेजिस्टन्स मोजायचा असेल तर ह्यातला महत्वाचा रोल जो आहे, कॉन्स्टंट करंट सोर्स जो आहे, जो रेजिस्टरची किंमत काढायची आहे त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप ऍक्च्युली माहिती करून घेतला जातो. मग व्होल्टेजही कळालेला आहे आणि करंट सोर्स कडनं येणारा करंटही माहिती असेल तर ओहमचा नियम वापरायचा आणि ओहमचा नियम वापरून आपल्याला रेजिस्टन्सची किंमत काढता येते. पुढे हे आउटपुट जे आहे ह्याचं ते कुठं दिलं जाते, बफर ऍम्प्लिफायरला. बफर ऍम्प्लिफायर काय करतो, दोन स्टेजेस एकमेकांना जोडण्यासाठी हा बफर ऍम्प्लिफायर वापरतात. याचा इनपुट इम्पिडन्स जास्त असतो, याचा आउटपुट इम्पिडन्स कमी असतो आणि ह्याच्यामुळे समजा एकदम लोडिंग इफेक्टचा काही ड्रॉबॅक निर्माण होणार असेल तोही कमी होतो आणि इथनं याचं हे जे आउटपुट आहे ते पुन्हा एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टरला दिलेलं आहे. आलेलं उत्तर पुन्हा आपल्याला अंकीय स्वरूपामध्ये, डिजिटल स्वरूपामध्ये ह्या दर्शकावर किंवा डिस्प्लेवरती बघायला मिळतं. अशा पद्धतीने डिजिटल मल्टीमीटरच्या साहाय्याने आपण विविध विद्युत राशी, आता इथे बघा AC व्होल्टेज, AC करंट, DC व्होल्टेज आणि रेजिस्टन्स इतक्या विद्युत राशी आपल्याला अंकीय स्वरूपात कशा पद्धतीने मिळतात हे आपण या ठोकळाकृतीच्या सहाय्याने समजून घेतलेलं आहे. डिजिटल मल्टीमीटर कोणत्या अर्थाने चांगले आहे तर त्याची अचूकता चांगली आहे, त्याची विश्वसनीयता चांगली आहे, याच्यामध्ये ह्युमन एरर येत नाही. जो एनालॉग मल्टीमीटर वरती मेजरमेंट करत असताना जो येतो तो ह्याच्यामध्ये येत नाही. म्हणून आता सध्याच्या ह्याच्यामध्ये ह्या मल्टीमीटरचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो. मला वाटतं हे आपल्याला ह्याची ब्लॉक डायग्राम वरून त्याचं कार्य लक्षात आलं असेल. धन्यवाद.